शेतकरी मित्रांनो, सगळ्यात अगोदर ही व्हिडिओ बघा. मेनमध्ये फुल करंट दाखवत आहे. 2 वेळा शेतकऱ्याला तो करंट लागलेला आहे. त्यानंतर रात्रीचे 11:30 ते 12 वाजले होते तेव्हा आपल्याला फोन आला होता. तेव्हा रात्रीची पूर्ण शूट केलेला व्हिडिओ आहे. तर हे बघा, सापासारखा आपण वायर काढत आहे. याच्यामध्ये फुल लाईन आहे, 3 फेज लाईन आहे. शेतकरी मित्रांनो, 3 फेज लाईनवरती आपण काम करत आहे. तुम्हाला जर असा एखादा वायर चटला वगैरे दिसला असेल तर तुम्ही त्याला छेडखानी करू नका. एखाद्या टेक्निशियनला, मेकॅनिकला बोलवून घ्या आणि त्याच्याकडून दुरुस्त करून घ्या. तर हे बघू शकता, त्याच्यामध्ये फुल करंट लागत होता. 3 फेज लाईन शेतकरी मित्रांनो रात्रीचे. आणि हा मेन बघू शकता. मेनमध्ये कशा प्रकारे याच्यामध्ये हा काडी कचरा फसलेला होता. सोबतच त्याच्यामध्ये उंदरं पण होते. उंदराचे पिल्ले होते, पाला होत्या आणि किडेमाकोडे होते त्याच्यामध्ये. तर आता तुम्हाला साफ करून दाखवते मेन. हे बघू शकता, स्टार्टरच्या साहाय्याने आपण सप्पा करून घेणार आहे पूर्ण मेन. शेतकरी मित्रांनो, हप्त्यातून 1-2 वेळा खोलून बघत जा. त्याच्यामध्ये जर काही काडी कचरा असेल तर ते काढून घेत जा. पण असं नाही करायचं आहे. ग्रिपा काढायच्या आहे तिन्ही पण. 3 ग्रिपा काढल्याच्या नंतरच जे काही काम करायचं आहे आपल्याला ते सगळं काम करून घ्यायचं आहे. हे बघू शकता, थोडं फार प्रमाणात आपण करून घेतलेलं आहे सप्पा. त्यानंतर 2 नवीन ग्रिपा लावून घेतल्या आहे. व्हिडिओ लांब होईल त्याच्यामुळे ते ग्रिपाचा मी व्हिडिओ दाखवलेला नाही आहे. हे जे तुम्हाला रेड वायर दिसत आहे त्या रेड वायरमध्ये पण फुल करंट आहे. मी आधीच सांगितलं तुम्हाला 3 फेज लाईन आहे म्हणून शेतातली. त्याच्यामुळे आपल्याला शेतकऱ्यांनी रात्री 11:30 ते 12च्या दरम्यान बोलवलं होतं. 2 वेळा करंट लागला होता त्यांना. तर हे बघू शकता, टेस्टरकडे तुम्ही लक्ष द्या. टेस्टरमध्ये फुल लाईट दाखवत आहे. टेस्टरमध्ये फुल लाईट दाखवत आहे. 3 फेज लाईन आहे शेतकरी मित्रांनो. 3 फेज लाईन चालू असताना आपण काम केलेलं आहे याच्यावर. या मेनचं काय करायचं आहे तर तुम्हाला दाखवून देते एक वेळा. मेनमध्ये 2 ग्रिपा टाकून घेत आहे, कारण की एक मधातली ग्रिप डायरेक्ट करून ठेवली होती आधीच्या टेक्निशियननी. त्याच्यामुळे आपण त्याला छेडछाड नाही करणार आहे. एक ग्रिप टाकून पाहिली आहे. एक ग्रिप टाकल्याच्या नंतर पण सगळीकडेच करंट धावत आहे. ते बघू शकता. जो आपण मेनचा घोडा चालू बंद करतो त्याच्यामध्ये तर खूपच जास्त फुल लाईट लागत आहे. म्हणजे ही बोलायचं म्हणजे डायरेक्ट मरण्याची निशाणी आहे मित्रांनो. याच्यावरती उपाय काय तर ही जी कथ्या कलरची जी तुम्हाला पट्टी दिसत आहे मेनची, एक तर ते बदलवायची आहे. कारण की नवीन जरी आणली तुम्ही तरी पण ते आजकाल आपल्या मार्केटमध्ये लोकलच मिळून राहते. ते लवकर खराब होते आणि करंट लागण्याची शक्यता खूप जास्त राहते. म्हणून आपण तो मेनच काढून घेतलेला आहे आणि डायरेक्ट आयसोलेटर आणला आहे. 40 एम्पेअरचे 2 आयसोलेटर आणलेले आहे. हे त्याचा बॉक्स आहे. याच्यामध्ये ते आयसोलेटर लागणार आहे. तर हे बघू शकता, खालतून वरतून थोडं त्याचे पार्ट जास्तीचा कापून घेतला आहे, जेणेकरून याच्यातून वायर डायरेक्ट खालीवर असे निघून जाईल. ते बघू शकता. अशा प्रकारे इथे लावून घेणार आहोत. मेनच्या जाग्यावर लावून झाले की तुम्हाला आता कनेक्शन दाखवते. हे बघू शकता, कनेक्शन केले आहे मी. हे ॲटो स्विच आहे. डायरेक्ट 3 फेज लाईन सुरू आहे मित्रांनो. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं. आणि बघू शकता, खाली जे लाल, पिवळा आणि निळा दिसत आहे ते डायरेक्ट स्टार्टरला लागणार आहे. आणि जे वरचे निळे दिसून राहिले ते डायरेक्ट ग्रिपमधून आलेले आहे चालू लाईनचे. अशा प्रकारे आपली ही DP लावून झालेली आहे. मेन लावून झालेला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की तुमच्या शेतकरी मित्राला पाठवा. शेतकरी आपल्या नातेवाईकाला पाठवा, जेणेकरून त्यांना पण ही सगळी माहिती झाली पाहिजे. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.